तर इथे मी 250 ग्रॅम फणस घेतलेला आहे आणि आज मी माझ्या पद्धतीने किंवा विदर्भामध्ये जशी बनवतात भाजी फणसाची तशा पद्धतीने भाजी बनवणार आहे फणसाची। तर फणसाचे अजूनही वेगवेगळे पदार्थ बनतात, पण आज आपण भाजी बनवणार आहे। तर इथे फणस बनवण्यासाठी मी हा मसाला करून घेतला। एक मोठा कांदा बारीक चिरून भाजून घेतला, त्यानंतर 2 टोमॅटो, 2 ते 3 चमचे साधारण फुटाणे, साधारण 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि एक छोटा अद्रकचा तुकडा, हे सगळं काही मिक्सरमधून काढून घेतलं। कांदा भाजून घ्यायचा मात्र, आणि लसूण पाकळ्यासुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकता किंवा तशाही टाकल्या तरी काही प्रॉब्लेम नाही। आता हा मसाला मी मिक्सरमधून काढून रेडी करून घेतला। त्यानंतर इथे मी साधारण 2 ते 3 चमचे तेल घेतलं आणि हे तेल गरम होऊ द्यायचं छान, आणि यामध्ये फणस जे आहे ते तळून घ्यायचं आहे। फणसाच्या फोडी ज्या आहेत ते तुम्ही छोट्या छोट्या पण करून घेऊ शकता। फणस इथपर्यंत तळायचं की त्याचा खूप जास्त रंग चेंज नाही झाला पाहिजे आणि खूप जास्त वेळ आपल्याला हे तळायचं नाही। साधारण 1 ते 1.5 मिनिट हे मीडियम टू हाय फ्लेममध्ये तळून घ्यायचं तेलामध्ये किंवा फ्राय करून घ्यायचं, त्याने छान बनते। काही जण कुकरमध्ये वाफवून घेतात तर ते कधी कधी ओव्हर कुक पण होते फणस, त्यामुळे त्याची भाजी चांगली लागत नाही किंवा बऱ्याच जणांना आवडत असेल तशी तर तशी तुम्ही बनवू शकता। पण अशा पद्धतीची भाजी तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर एक एक करून मी अशा पद्धतीचे हे पूर्ण फणस तळून घेतलं आणि खूप जास्त त्याचा रंग चेंज झालेला नाही। साधारण 1 ते 1.5 मिनिट आपल्याला हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। फणस पूर्ण फणस तळून झालेला आहे। त्यानंतर इथे मी तेल जर कमी झालं तर एखाद चमचा अजून त्यामध्ये ॲड करून घ्यायचं तेल, आणि तेल छान तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली। जो आपण बनवून घेतलेला मसाला होता, कांदा टोमॅटोची पेस्ट होती ती यामध्ये टाकून घेतली आणि ही पेस्ट पूर्ण मी यामध्ये टाकून घेतली आणि तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे। कांदा आपला भाजलेला होता पण टोमॅटो कच्चे होते, त्यामुळे पेस्ट भाजायला थोडा वेळच लागेल, म्हणून तेलामध्ये थोडा वेळ अगदी फ्राय होऊ द्यायचं। आता ही पेस्ट लवकर फ्राय झाली पाहिजे म्हणून मी पूर्ण भाजीला जितकं मीठ लागते तेवढं मीठ या मसाल्यामध्ये मी टाकून घेतलं, आणि मीठ टाकल्याने काय होते, मसाला लवकर शिजण्यासाठी मदत होते, म्हणून मी नेहमीच ही टिप सांगत असते। म्हणून मी मीठ टाकून घेतलं जितकं भाजीला लागते तेवढं, आणि अशा पद्धतीने मीडियम फ्लेमवर हा मसाला छान फ्राय करून घेतला। बराच वेळ म्हणजे साधारण 10 मिनिट तरी हा मसाला फ्राय करून घ्यायचा असते। खूप हाय फ्लेम आपण करू शकत नाही कारण जळू शकते ही पेस्ट, म्हणून मीडियम फ्लेमवर हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता त्याला काठाने किंवा मध्ये छान तेल सुटत आहे आणि पूर्णपणे या मसाल्यामधलं पाणी रिलीज झालं पाहिजे, छान मसाला फ्राय होतो तेव्हा। आता भाजीला जे सुके मसाले आहेत ते सगळे काढून घेणार आहे मी। किती तिखट आहे त्यानुसार आपल्याला तिखट घ्यायचं आहे। तर साधारण इथे मी छोट्या चमच्याने 2 ते 3 चमचे घेतलं हे मिरची पावडर, त्यानंतर 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा गोडा मसाला, त्यानंतर 1 चमचा गरम मसाला। तर गरम मसाल्यासाठी मी इथे व्हेज बिर्याणी मसाला येतो तो टाकलेला आहे 1 चमचा, आणि इथे तुम्ही बघू शकता मसाला खूप छान फ्राय झालेला आहे। पूर्ण तेल सेपरेट झालं आणि मसाला छान फ्राय झालेला आहे। आता यामध्ये जे सुके मसाले आहेत ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे। आता मी जे वाटीमध्ये तयार करून घेतलेले मसाले होते सगळे ते टाकून घेतले यामध्ये। 1 चमचा तो व्हेज बिर्याणी मसाला जो येते तो गरम मसालाच असते ॲक्च्युली, त्यामध्ये थोडेफार खडे मसालेसुद्धा असतात, तर आपल्याला वेगळं काही टाकण्याची गरज पडत नाही। हवं तर तुम्ही कसुरी मेथीसुद्धा टाकून घेऊ शकता यामध्ये। छान हा सुका मसालासुद्धा टाकून फ्राय होऊ द्यायचा, आणि नंतर यामध्ये मिक्सरच्या पॉटमध्ये जे मसाला काही चिटकून राहतो त्यामध्ये पाणी टाकून ते पाणी मी यामध्ये टाकून घेतलं। आता हा मसाला तेलात तर छान फ्राय झालेला होता, पण पाणी टाकल्यानंतरही थोडासा आपल्याला फ्राय करून घ्यायचा असते, त्याला छान तेल सुटेपर्यंत। आता हा मसाला मी छान पाणी आणि हा मसाला मिक्स करून घेतला आणि व्यवस्थित असा फ्राय होऊ देण्यासाठी 5 मिनिट झाकून ठेवला, किंवा त्यावर तेल सुटलं पाहिजे अजून। आता तुम्ही बघू शकता खूप छान 5 मिनिटांनी तेल सुटलेलं आहे याला, तुम्ही बघू शकता किती छान। आणि अशा पद्धतीने जर हा मसाला व्यवस्थित शिजवला तर भाजी खूप छान होते, किंवा भाजीला तर्री वगैरे येते, आणि तशा भाज्या बऱ्याच जणांना आवडतात। जसं की मसाल्याच्या भाज्या तशाच छान लागतात, आणि काही भाज्या अशा असतात की काही पेशन्स
सोबतच त्या करायच्या असते. म्हणून ही भाजी बनवताना सुद्धा आपल्याला थोडं पेशन्स ठेवावं लागेल. प्रत्येक गोष्टीसाठी 5 मिनिट 10 मिनिट असा वेळ देऊनच ही भाजी बनवायची असते. प्रत्येकाची ही भाजी बनवण्याची वेगवेगळी टेक्निक असते. तर इथे मी ज्या फणसाच्या फोडी आपण फ्राय करून ठेवलेल्या होत्या त्या सगळ्या फणसाच्या फोडी मी यामध्ये टाकून घेतल्या आणि मस्त मसाल्यामध्ये मिक्स करून घेतल्या. आता परत आपल्याला हे सुद्धा झाकून ठेवायचं आहे साधारण 5 मिनिटासाठी. प्रत्येक 3 ते 4 मिनिटांना 5 मिनिटांना अधूनमधून हे झाकण काढून आपल्याला मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून जळणार नाही, करपणार नाही भाजी. त्यानंतर तुम्ही बघू शकता मी 5 मिनिटांनी परत भाजी अशी मिक्स करून घेतली. परत झाकण ठेवायचं. आणि तुम्ही सुकी भाजी बनवत असाल तर तुम्ही यामध्ये पाणी नाही टाकलं तरी चालते, पण तुम्हाला परत ते मिक्स करत राहावं लागेल. आणि तेव्हा तुम्ही कुकरमध्ये वाफवून घेतलं फणस तरी चालेल. पण जेव्हा आपण भाजीला रस्सा वगैरे करतो तेव्हा अशा पद्धतीने ती भाजी बनवायची. आता मी यामध्ये पाणी टाकून घेत आहे. साधारण 1 ग्लास मी पाणी यावेळी टाकून घेतलं. पाणी नेहमी गरमच टाकायचं अशा मसाल्याच्या भाजींना. पाणी टाकून छान मिक्स करून घेतलं आणि त्या ज्या रस्स्याचा घट्टपणा किती आहे त्यानुसार आपल्याला त्याचा अंदाज येतोच. परत मी साधारण 1/2 वाटी मी पाणी ॲड करून घेतलं. म्हणजे जितकं पाणी मी गरम केलं होतं तेवढं पूर्ण पाणी मी यामध्ये टाकून घेतलं. तुम्हाला जर भाजीची ग्रेव्ही थोडी पातळ पाहिजे असेल तर तुम्ही पाणी थोडं जास्त ॲड करू शकता. आता मला भाजी पूर्ण शिजायचीच आहे आणि जी ग्रेव्ही आहे ती थोडी कमी झालेली दिसते, घट्ट झालेली दिसते विशेष म्हणजे, म्हणून मी आणखी यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं. साधारण 1 ते 1.5 वाटी पाणी यामध्ये मी अजून टाकून घेतलं. ते पाणीसुद्धा आपल्याला गरम करूनच टाकायचं आहे. परत भाजी झाकून ठेवली आणि मस्त त्याला थोडं पातळ करून भाजी झाकून घेतली आणि परत साधारण 5-7 मिनटासाठी व्यवस्थित ही भाजी शिजवून घेतली कमी गॅसवर. आता तुम्ही बघू शकता फणसाच्या फोडी ज्या आहे त्या छान शिजलेल्या आहे आणि मस्तपैकी हे फणस रेडी झालेलं आहे खाण्यासाठी. गॅस बंद केला, कोथिंबीर टाकून घेतली आणि व्यवस्थित भाजी मिक्स करून घेतली. आता ही अशीच भाजी आपल्याला सर्व करायची आहे. गरमागरम भाजी जेव्हा आपण खातो तेव्हा खूप छान लागते चवीला. तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. कशी वाटली ही भाजी तेही कमेंट करून नक्की सांगा. तर बऱ्याच जणांना ही भाजी आवडत नाही किंवा घरी बनवतसुद्धा नाही बऱ्याच जणांच्या. पण मी सुद्धा व्हेजिटेरियन आहे आणि मला ही भाजी खूप आवडते, कारण फळ आहे फणस म्हणजे आणि भाजी चवीला खूप छान लागते. खूप सारे यामध्ये आपल्याला आवश्यक असणारे पोषण तत्व आहे, त्यामुळे नक्कीच खाल्ली पाहिजे ही भाजी. तर भाजी कशी झाली किंवा रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका. एक अशीच छानशी रेसिपी घेऊन येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका. भाजीसाठी लागणारे सगळे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, नक्की चेक करा. धन्यवाद.